याचा अनुभव आला आपल्याला. मोदींनी एक दिवशी पार्लमेंटमध्ये सांगितलं की 2022पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घरं देऊ, पण हे घोषणा हवेतच राहिली. आणि मोदी एक गोष्ट सांगतात, गॅरंटी आहे माझी. ती गॅरंटी काही खरी नाही. आणि ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला. आज काही दिसतं आधीच्या वक्त्याने या ठिकाणी सांगितलं, देशाची नवीन पिढी ही अस्वस्थ आहे, ती काम वाटते, तिची काम व्यवस्था नाही म्हणून अस्वस्थ आहे. याचा उल्लेख मगाशी केला गेला की पार्लमेंटमध्ये काही लोक घुसले, तरुण होते, त्यांच्या हातात गॅसचं सिलेंडर होतं आणि घुसून त्या ठिकाणी मागणी काहीतरी करत होते. नंतर हाऊस बंद झालं, त्यांना पकडले गेलं आणि आपल्या खासदारांनी मागणी केली की हे तरुण कोण होते, का आले, त्यांची मागणी काय, या संबंधीची माहिती प्रधानमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी कोणतरी पार्लमेंटमध्ये येऊन मांडली पाहिजे. पण त्याला समजली गेली नाही आणि त्यामुळे साहजिकच विरोधी पक्षाच्या लोकांनी आग्रही भूमिका मांडली. त्याचा परिणाम 143 खासदारांना पार्लमेंटमधून बरखास्त केलं. त्याच्यामध्ये असे कोणी असोत, सुफियाचा असोत, यांचा नंबर त्या ठिकाणी लागला. मागणी काय होती, बेकारी, आणि त्या बेकारीचं काहीतरी सुट्टी द्या. आज या अकरा नियोजन मंडळांनी सांगितले की या देशामध्ये 25 वर्षाच्या खाली जे तरुण आहेत त्याचा 42% तरुण आज बेकार आहेत आणि त्यांना हा दिवसेंदिवस बेकारीचा दर हा या देशामध्ये वाढतोय. सामान्य माणसाच्या दृष्टीनं तिसरा महत्त्वाचा प्रश्न महागाईचा. किती गोष्टी सांगता येतील त्या संबंधीचं, पण आज तुम्ही पेट्रोल पंपावर जाता तिथं मोदींचा फोटो, गॅस स्वस्त केला म्हणून सांगतात, आणखीन काही गोष्टी सांगतात. 450 रुपये गॅसचं सिलेंडर जे होतं ते आज 1100 रुपयापर्यंत गेलं आणि हे दर आज सामान्य माणसाला न परवडणारे आहेत. डाळी असो, तेल असो, अन्नधान्य असो, या सगळ्या गोष्टीची अवस्था ही आहे. देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिलं की 2024-25 पर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही 5 लाख कोटीवर येऊ. पण आज जर आपण माहिती घेतली तर 5 लाखाच्या 50% सुद्धा ही अर्थव्यवस्था पोचलेली आहे. या देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे. अनेक दृष्टीने तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यामुळं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. आणि शेतीवर माणसांची संख्या वाढली. स्वातंत्र्याच्या नंतर आपल्या देशामध्ये एकंदर जी लोकसंख्या होती ती 35 कोटी होती आणि त्या 35 कोटीच्या 80% लोक हे शेतीवर होते. 70च्या 80%. आज आपण 114 कोटीच्या पुढे गेलो आणि 114च्या पैकी 56% लोक शेतीवर आहेत. याचा अर्थ शेतीवर 2.5 ते 3% 305 लोकसंख्या वाढली
लोकसंख्या वाढली पण जमिनीचं क्षेत्र वाढलेलं नाही. ते दिवसेंदिवस कमी झालं आणि त्याचा परिणाम हा आहे की एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासाच्यासाठी जमीन काढून गेलं. धरणं बांधली, शेतीची जमीन गेली. MIDC काढल्या, शेतीची जमीन गेली. शहरं बांधली, शेतीची जमीन गेली. विकासाचे जे कार्यक्रम असतील त्या सगळ्या कार्यक्रमासाठी जमीन ही घ्यावी लागते आणि त्याहीमुळं आज जमिनीचं प्रमाण हे कमी झालेलं आहे आणि शेतकऱ्याची अवस्था त्यामुळे साहजिकच चिंताजनक झाली.